नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. बौद्ध पूजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज. पूजा प्रार्थनेस बौद्ध धर्मात काय स्थान आहे या प्रश्नाने अनेकांच्या मनांचा मोठा गोंधळ उडून टाकला आहे. याचे कारण एकच आहे, ते म्हणजे इतर ईश्वरप्रधान धर्मात ईश्वराला संतुष्ट ठेवण्यासाठी, त्याच्या कोपापासून वाचवण्यासाठी, त्याला पूजा प्रार्थने प्रसन्न करून मनोवांछित काही मागण्यासाठी पूजा केली जाते असा विचार केल्यामुळे होय. परंतु बौद्ध धर्मात या कारणासाठी मुळीच पूजा केली जात नाही. प्रार्थनेला तर इथे जागाच नाही. इथे पूजा या समान शब्दप्रयोगाने मोठा मानसिक गोंधळ उडतो. आपण ईश्वरप्रधान धार्मिक जीवन जगणाऱ्याच्या सहवासात राहिल्यामुळे अगदी नकळतपणे आपल्यावर घडलेले संस्कार अगदी खोलवर रुजत जातात. म्हणून ईश्वरप्रधान धर्म सोडला तरी बुद्ध पूजेबद्दल विचार करत असताना आपण बौद्धांतराचा अर्थ मनी का बाळगत असतो ते आपण सर्वप्रथम सोडले पाहिजे. भगवान बुद्ध एक मानव होते, परंतु ते काही सर्वसामान्य मानव नव्हते, तर ते एक प्रबुद्ध मानव होते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. परिपूर्ण प्रज्ञा असणारा, अमर्याद मैत्री आणि महाकारुणिकतेचे मूर्तिमंत प्रतीक अशा प्रबुद्ध मानवाचे अस्तित्व बौद्ध धर्मानुसार विश्वातील सर्वश्रेष्ठ अस्तित्व मानले जाते. म्हणून अशा प्रबुद्ध मानवाची पूजा केली जाते. त्यांनी आपल्यापुढे बुद्धत्वाचा आदर्श व स्वप्रयत्नातून निर्माण करून ठेवल्याबद्दल आणि आपण एक मानव म्हणून काय बनू शकतो याचा मार्ग दाखवून दिल्याबद्दल बुद्धाची कृतज्ञतेच्या भावनेतून पूजा केली जाते. त्यांना एक देव मानून नाही, तर एक गुरु मानून, एक आदर्श मानून, एक मार्गदाता म्हणून गौरव करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. म्हणून ही आंधळेपणाने केली जाणारी ईश्वर पूजेसारखी गोष्ट ठरत नाही. पूजाच पूजनीयान एतम मंगलमुत्तम असे भगवान बुद्धांनी महामंगलसूत्रात म्हटले आहे. याचा अर्थ काय, तर आदरभाव व्यक्त करण्यायोग्य किंवा वंदन करण्यायोग्य अशी ज्यांची पात्रता आहे त्यांचा तसा आदर करणे होय. आदरभाव जेव्हा अत्यंत गंभीर असतो तेव्हा त्याला पूज्य म्हणतात. पूजा ही म्हणूनच पूजनीयांचीच केली जाते, आदर्शांचीच केली जाते. नतमस्तक झाल्याने त्या आदर्शाचा प्रभाव ग्रहण करण्याची शक्ती अंगी येते. ग्रहणशीलता अंगी आल्याने शिकता येते, समजता येते आणि त्याप्रमाणे आपले जीवन घडविण्याची प्रेरणा लाभते. म्हणून विनम्र होणे या अर्थी पूजा समजली जाते. अशी पूजा ईश्वरप्रधान धर्मातील असत नाही. ईश्वरावर पूर्णपणे अवलंबून राहणे, त्याच्या कृपेसाठी त्याला पूजेद्वारे काही अर्पण करून खुश करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याच्या कोपाला भिवून त्यापासून वाचण्यासाठी पूजा करणे, ही पूजा ग्रहणशीलता वाढवून ज्ञानार्जनाची आणि त्या योग्य आपले जीवन घडण्याची प्रेरणा देणारी असत नाही, तर भय, लोभ आणि अज्ञानापोटी घडणारी कृती असते. त्यामुळे माणसाच्या प्रत्यक्षात काही लाभ होत नाही. म्हणून बौद्ध पूजा इतर धर्मीयांच्या पूजेपेक्षा वेगळी होय. इथे तुम्ही बुद्धाकडे काही मागत नसता किंवा त्याला काही भीतही नसता. शिवाय एक मानव म्हणून आपल्यामध्ये आणि बुद्धामध्ये जे साम्य आहे ते लक्षात घेता बुद्ध म्हणजे आपले एक पूर्ण विकसित रूप होय. त्यामुळे बुद्धत्वाच्या आदर्शाची सार्थकता पटवून आपल्या मनात त्यांच्याबद्दल आदराची व प्रतिसादाची भावना निर्माण होते. या भावनेला श्रद्धा असे म्हणतात. पण ही आंधळी श्रद्धा असत नाही. ही श्रद्धा कृतीतून व्यक्त करण्यासाठी आपण अभिवादन, पूजा, वंदन करीत असतो. ही श्रद्धा शारीरिकदृष्ट्या व्यक्त करताना आपण नमस्कार किंवा पंचांग प्रणाम करून करतो. ही श्रद्धा वाचेद्वारे व्यक्त करताना आपण त्या आदर्शाचा गुणगौरव करतो, पूजा वंदना म्हणतो, सुत्त पठण करतो आणि हीच श्रद्धा मनाने व्यक्त करण्यासाठी ध्यान करतो. म्हणून ही पूजा इतर धर्मीयांच्या पूजेसारखी असूच शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पूजेचा संबंध माणसाच्या डोक्यापेक्षा हृदयाशी, त्यांच्या भावनाशी अधिक असतो. शुद्ध, विधायक आणि ग्रहणशील भाव निर्मितीसाठी पूजा केली जाते. ही पहिली पायरी होय. ते श्रद्धेचे एक अंग आहे. पंचधर्मेंद्रियाचे पहिले धर्मेंद्रिय श्रद्धा होय. त्यांच्या विकासाचा संबंध येतो तो पूजेशी आणि अशा डोळस पूजेमुळे बुद्धत्वाच्या आदर्शावरील श्रद्धा प्रकट होते आणि तो आदर्श आपल्या जीवनात उतरण्याची प्रेरणा मिळते. विनम्रतेपणीशिवाय ग्रहणशीलता नाही आणि ग्रहणशीलतेशिवाय शिकणे नाही. याचप्रमाणे पूजेशिवाय श्रद्धा नाही आणि श्रद्धेशिवाय धम्माचरण नाही.
बुद्धत्वाकडे वाटचाल होणे शक्य नाही. पूजा करताना बुद्ध मूर्तीसमोर पुष्प, दीप आणि सुगंध अर्पण करण्याची बौद्धांची प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. येथे पुष्प किंवा फूल हे अनैतिकतेच्या शिकवणीचे प्रतीक आहे. आपले शरीर व भौतिक गोष्टी फुलासारख्याच असतात. आज हसरी टवटवीत सुवासिक, तर उद्या कोमललेली, निस्तेज आणि दुर्गंधी सोडलेली. म्हणून भौतिक आसक्ती ठेवू नये. दीप हे बुद्धाच्या प्रज्ञेचे प्रतीक आहे. बुद्धाने आपल्या प्रज्ञारूपी दीपाने अज्ञानरूपी अंधकाराचा नाश केला. त्याचप्रमाणे आपण ज्या प्रज्वलित बुद्ध प्रदीपासून स्वतःचा प्रज्ञारूपी दीप प्रज्वलित केला पाहिजे. तिसरे प्रतीक सुगंध अगरबत्ती हे आहे. शीलमय जीवनाचे प्रतीक. ज्याप्रमाणे सुगंध सर्व दिशांना पसरतो, त्याचप्रमाणे आपल्या शुद्ध व शीलवान जीवनाचा सुगंधच होय. सुगंधी द्रव्याचा सुगंध केवळ वाऱ्याबरोबरच पसरतो, पण शीलवान शुद्ध जीवनाचा सुगंध मात्र वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला सुद्धा पसरतो. हा या प्रतीकांचा अर्थ आहे. म्हणून पूजा वंदना करण्यामधून बुद्धत्वाच्या आदर्शावरील आपली श्रद्धा बळकट होण्यास मदत मिळते आणि उचित प्रकारे धम्माचरण करण्याची आपणास सदैव प्रेरणा मिळते. जय भीम. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.